रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर आहे तो मागील 24 तासांपासून तसाच आहे, कारण काल रात्रीपासून जो आहे तो पाऊस सुरू झालेला आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या आहेत त्या सध्या धोका पातळी ओलांडलेल्या पाहायला मिळतात। आपण बघितलं तर नागोठणेमधील आंबा नदी आहे ती धोका पातळी ओलांडली आणि सकाळपासून संपूर्ण नागोठणे शहर आहे ते पुराच्या पाण्याखाली आहे ते वेढलेलं पाहायला मिळते। सध्याची ही परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावरची। मुंबई गोवा महामार्ग सकाळी 7 वाजल्यापासून आहे तो ठप्प पडलेला आहे आणि हजारो वाहनं आहेत ती मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेली पाहायला मिळत आहेत। सध्याची ही परिस्थिती आपण बघितली तर नागोठणे जवळच्या जिंदाल कंपनी जवळ सध्या मी पाण्यात उभा आहे आणि हे पाणी जर बघितलं तर गुडघाभर पाणी आहे ते साचलेलं आहे। आपण जर पुढे गेलं तर मोठ्या प्रमाणात जवळजवळ छातीभर पाणी आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय आणि अशा या साचलेल्या पाण्यातनं काही जे ट्रक चालक आहेत वाहन चालक आहेत ते जीव धोक्यात टाकून ही वाहनं आहेत ती पाण्यातनं काढताना पाहायला मिळतात। एकीकडे रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रस्ते महामार्ग आहेत ते सध्या पाण्याच्या पुराखाली गेलेले आहेत आणि आपण बघितलं तर सध्याची ही ॲम्ब्युलन्स आहे आपत्ती आपण बघितली तर कशा पद्धतीने या रुग्णांवर आलेली आहे आणि त्यामुळे जीव मुठीत किंवा जीव धोक्यात टाकून ॲम्ब्युलन्स चालक आहे तो रुग्णांना या पाण्यातनं घेऊन जाताना पाहायला मिळतोय। एकंदरीत रायगड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते सध्या आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे। रायगड संपूर्ण जिल्हा आहे तो पुराच्या पाण्याखाली वेढलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे खोपोली असेल कर्जत असेल किंवा दक्षिण रायगड किंवा उत्तर रायगड असेल या अनेक भागातली जी नदी किनारी वसणारी जी शहर आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।